नमस्कार, मी गिलिन मुणाजी. लो बजेट भटकंतीच्या फर्स्ट एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत मुंबईवरून रत्नागिरीला, मुंबई गोवा हायवेने. आपण सुरुवात केली बोरिवलीवरून खोपोलीपर्यंत गेलो आपण नॉर्मल एक्सप्रेसवेने. खोपोलीवरून राईट घेतला, एक्झिट घेतला, त्यानंतर पाली आणि सरळ तो कोलाड साईडला एक्झिट येतो, तिथे आहोत. सध्या रस्त्याची कंडिशन दाखवायची मला तुम्हाला. दिसते का कॅमेरामॅन? जल्दी फोकस करो. खूप खड्डे आहेत. पालीवरून जो एक्झिट येतो मुंबई गोवा हायवेला, रोह्यात कोलाड रोहा वाला तिथून येतो. दाखवा कॅमेरामॅन रस्ता. मध्ये मध्ये पॅचेस आहेत, चांगले आहेत, बट मध्ये मध्ये हे खूपच खराब आहे. तर मी तर रेकमेंड करेन की पालीवरून जो निजामपूरचा जो रोड आहे माणगावला बाहेर येतो तो खूप चांगला आहे. तर गणपतीतून तुम्ही प्लॅन करत असाल त्याच रस्त्याने या. तुमच्याकडे SUV वगैरे असेल, सस्पेन्शन चांगलं असेल, हळूहळू यायचं असेल तर हा रस्ता चांगला आहे. पुढे पण दाखवतो मी कसं आहे ते. आता सध्या माणगाव आलं नाही आहे, माणगावला परत सिंगल लेन चालू होणार. मुंबई ते रत्नागिरी चाललो आहे आपण आता, खोपोली पाली मार्गे. अजून खोपोली आलं नाही आहे, खोपोली गेलं बहुतेक. आता पाली येईल. पालीवरून दोन ऑप्शन आहेत, एक तर निजामपूरवरून जाऊ शकतो आपण, तो माणगावला एक्झिट येतो, नाही तर पालीवरून सरळ. आता ह्या वेळेला पालीवरून सरळ जातो आहे मी. दाखवतो तुम्हाला करंट रोड कंडिशन कशी आहे. गाडी बंद करायला लागतील मला, कॉपीराईट इश्यू येईल नाही तर. खोपोली पाली रस्ता तर खूपच चांगला आहे, इथे काही खड्डे वगैरे काही नाही आहे. बट कॉन्क्रीट आहे म्हणून चालवायला एवढी मजा येत नाही. वर खाली आहे, खूप व्हेंटिलेशन जास्त आहेत. डांबरावर चालवायची मजा वेगळी आहे, पण खड्डे नाही आहेत ॲटलिस्ट.
मध्ये मध्ये डांबरी पॅचेस आहेत, तिथे मजा येते चालवायला. जांभूळ पाड्या गेले आता. परत एक डांबरचा पॅच आहे पाली येईपर्यंत आय थिंक, नंतर परत कॉन्क्रीट सुरू होईल. बाईकवरून पडलंय वाटतं. हा मध्ये फुल कॉन्क्रीटचा रोड आहे. खूप ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे, स्मूथ आहे म्हणजे. अजून पाली आलं नाही बाय द वे. तो समोर जो डोंगर दिसतोय त्याच्या पायथ्याला आहे पाली मंदिर. जॉय विला. हे आलं आता पाली जवळ आलं.
अजूनपर्यंत तरी खोपोली ते पाली रस्ता जरा पण खड्डे नाही आहेत, खूप चांगला आहे रस्ता. हा जो ट्रक जाताना दिसतोय ना, तो पालीचा रस्ता आहे. तिकडून आत गेलं तर निजामपूर माणगाववाला रस्ता आहे. मी दरवेळेला तिथूनच जातो. हा रस्ता खूप चांगला आहे आम्हाला, बट ह्यावेळेला तर मी व्हिडिओ बनवतोय तर मी हा वाला एक्सप्लोअर करेन. हा पाली आय थिंक नंतर कोलाडच्या इथे जवळ कुठेतरी बाहेर पडतो. सरळ सरळ मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होता. हायवेपर्यंत रस्ता खूप चांगला आहे, पण पुढचं मला माहीत नाही आता. आता खड्डे आलेत पहिलेच, जसं पालीच्या पुढे जरासं पुढे आलं आहे की हे डायव्हर्जन आहे, खड्डे आहेत, काम चाललं आहे रस्त्याचं. हा ट्रक आपल्या अंगावर येतोय आता. ॲक्च्युली हा नदीचा पूल होता जो कॉन्क्रीटचा करतायत. ते परत रस्ता थोडा खराब आहे आता. हा डांबरी रस्ता सुरू झाला. हा चांगला आहे परत रस्ता आता. आता मी डिरेक्ट गोवा हायवे जिथे जॉईन होईल तिथे काढेन व्हिडिओ. हा आला मुंबई गोवा हायवे. आता मला वाटतं खड्डे सुरू होणार आहेत ॲज एक्सपेक्टेड. गाडी हलायला लागली आहे. Continue for 15 kilometers. झालं हे बघा, खड्डे सुरू. पाली ते हायवे जो कनेक्ट झाला रस्ता तो खूप चांगला होता, एक पण खड्डा नव्हता. फक्त मध्ये पालीनंतर एक 100-1 मीटरचा पॅच आहे, तिथे खराब आहे रस्ता.
आता पाली एक्झिट घेतल्यानंतर इमिजिएटली खराब आहे. आता पुढे सुरू झालं आहे कॉन्क्रीट. आतापर्यंत तरी चांगलं आहे. परत खड्डे आले की सांगेन तुम्हाला. इथे आता मधल्या पॅचमध्ये याची सिमेंटची क्वालिटी तर खूप चांगली आहे. कॉन्क्रीट रस्ता आहे, त्याची लेवल आहे प्रॉपर एकदम. नजर लावली मी, खराब रस्ता आला परत. पेवर ब्लॉक्स आहे तिथे तर. थोडासा पॅच इथे खराब आहे, म्हणजे डांबरी रस्ता आहे, परत पेवर ब्लॉक आहे. काम झालं नाही अजून. सुकेळी गाव आहे, इथे खराब आहे. आता परत पुढे कॉन्क्रीट सुरू झाला. इथे कॉन्क्रीट आहे परत आता. मधल्या पॅचमध्ये परत खराब आहे रस्ता. पण रस्ता खूप सुंदर आहे, म्हणजे ओव्हरऑल आजूबाजूला. ॲक्च्युली हा काम झालं नव्हतं तेव्हा आम्ही पुणे सातारावरून यायचो. पुणे सातारा मलकापूर. पण ह्या रस्त्याची मजा नाही येणार त्या रस्त्याला कधीच. खूप सुंदर आहे हा रस्ता. आणि पावसातून तर काही विषयच नाही. रुपेश मिसळ संपला विषय. ते येणारा रस्ता आहे, तो काम चाललंय अजून. म्हणजे हा सिंगल रोड आहे इन शॉर्ट. समोरून गाड्या येणार. हा सध्या मुंबई गोवा हायवे जोपर्यंत पूर्ण होत नाही ना काम, तोपर्यंत रात्रीचं अवॉइडच करायला पाहिजे. कारण कधी पण डायव्हर्जन येते, समोरून गाड्या येतात, ऑनकमिंग ट्रॅफिक आहे, रात्री कळणार पण नाही. हे बघा, हे सगळे डायव्हर्जन. आता परत राईटला जातोय आपण. जास्त पाऊस आला आहे. तर परत डायव्हर्जन एक आलं आहे. तिथे पण मला वाटतं ऑनकमिंग ट्रॅफिक येणार. बट कधी कधी गाड्या येतात, कधी नाही येत, काय सांगता येत नाही. कोणालाच काही माहीत नाही कुठून जायचं आहे नक्की. कुठून पण टाकतात गाड्या. त्या गुरांना पण माहीत नाही कुठली लेन आहे नक्की. गुरं पण रात्रीचं करत नाहीत प्रवास मुंबई गोवा हायवे. इथे पण कॉन्क्रीटची क्वालिटी खूप चांगली आहे, स्मूथ आहे रस्ता. ॲक्च्युली खोपोली पाली आणि मग मुंबई गोवा तरी बरे. आता पुढे माहीत नाही कसं आहे माणगावपर्यंत. आता परत जरा पॅच खराब आला. पनवेल पेंट तर नाहीच, खूपच खराब आहे. मी गेल्या आठवड्यातच गेलो होतो तिकडे. तो रस्ता तर नाहीच. मला वाटत नाही तो गणपतीपर्यंत पण होईल, चान्सच नाही. आणि त्याची थर्ड क्लास क्वालिटी आहे रस्त्याची, सिमेंट क्वालिटी. त्याच्यापेक्षा मी हाताने चांगला बनवला असता, एवढी खराब आहे. ते आता पुन्हा खराब रस्ता आला आहे, डायव्हर्जन आहे.
खाम नावाचं गाव आहे. गाव आहे की माहीत नाही काय आहे, गावच आहे ती. हां, खाम, बँक ऑफ महाराष्ट्र खाम शाखा. डायव्हर्जन आहे, रस्ता खराब आहे. गणपतीपर्यंत होणार नाही, चान्सच नाही. तुम्ही मध्ये मध्ये गॅप काढून चाललात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये मध्ये खूप खड्डे आहेत. हा परत डांबरी रस्ता आहे किंवा समोरची गाडी गेली खड्ड्यातून. सुरू झाला सिमेंट. आणि रात्रीचं ह्या हायवेवरून ह्यासाठी पण नाही की हे मध्ये डिवायडर आहे ना, त्याच्यावर अजून झाडं लावली नाही आहेत. लावली आहेत पण ती व्हायला आपलं मोठी व्हायला खूप वेळ लागेल. आणि आपल्या इथे माहिती आहे तुम्हाला, हाय बीम आवडतं सगळ्यांना. सगळेच हाय बीम मारून चालवतात, तर खूप कठीण होतं रात्री चालवायला मग. आणि त्या डायव्हर्जन आलं तर संपलं, मग काही दिसणारच नाही. इथे ट्रॅफिक झालं आहे, माहीत नाही काय. लेफ्टने टाकू शकतो पण अडकायचा चान्स आहे. हिरोगिरी नको, आपले टायर तर ऑफ रोड आहेत. आणि ही गाडी अडकली ना की दुसऱ्यांना हसायला आवडतं, मग म्हणणार की छानपट्टी करत होता. एवढा काय ट्रॅफिक आहे माहीत नाही काय. रोहाला कनेक्ट होतो तो रस्ता आहे. अच्छा, इथे एकच लेन ओपन आहे म्हणून एकेकाला पाठवत आहेत. हे काका एकदम देव माणूस काम करतायत. ते नसते ते सगळे त्या साईडला टाकलं असतं डबल आणि मजबूत ट्रॅफिकचा रस्ता. थँक्यू काका, देव माणूस काका. आता माणगावपर्यंत मला वाटतं असाच रस्ता आहे, सिंगल लेन आहे. समोरून गाड्या येतात, कोण पण कसं पण टाकतं आणि मग ट्रॅफिक होतो. खड्डे परत खड्डे.
तुम्हाला जर हे सगळे खड्डेवाला पॅच अवॉइड करायचा आहे तर पाली, निजामपूर, माणगाव. पण तो रस्ता संध्याकाळच्या नंतर नाहीच, कारण तो खूप आत आहे रस्ता आणि गाड्या खूप कमी असतात तिकडे. सकाळच्या वेळेला खूप चांगला रस्ता आहे तो. थोडा लांब पडतो पण ते खड्डे नाही लागत तिथे. खूपच मोठे मोठे खड्डे आहेत तिथे. स्कॉर्पियो. आता थोडा हा पॅच आहे कॉन्क्रीटचा. इकडे पण समोरून ट्रॅफिक येतं आहे. माणगावपर्यंत असंच आहे. हा तर कॉन्क्रीट पार्क चांगला आहे. माणगाव गेलं की नाही गेलं मला कळत नाही. नाही गेलं वाटतं. नाही गेलं लांब आहे. मला वाटतं 10 किलोमीटरवर असेल. सुंदर रस्ता आहे. पावसाळ्यात खूप मस्त वाटतं आहे. आयुष्य सुंदर आहे. माणगावाला आता जो मी बोललो ना निजामपूरवरून येतो तो हा लेफ्टने येतो. इथे गणपतीत खूप ट्रॅफिक होतो, त्यामुळे सकाळी लवकर निघालं तरच मतलब आहे, नाहीतर निजामपूरवाला रस्ताच ठीक आहे. तरी पण इथे ट्रॅफिक होतोच. आता माणगाव क्रॉस केलं आहे. आता मला वाटतं महाडपर्यंत रस्ता चांगला आहे. फक्त मध्ये मध्ये थोडे डायव्हर्जन आहे. आयुष्य सुंदर आहे. हे लोणेरेला आलोय आपण आणि इथे ट्रॅफिक आहे. इथे कन्फर्म गणपतीतून ट्रॅफिक जाम होणार आहे, कारण या रस्त्याचं काम आता पुढचे 4-5 महिने तरी मला वाटत नाही होईल. आताच इथे जाम आहे, तर गणपतीत तर कन्फर्म जाम आहे. लोणेरे गाव माणगाव ते महाडच्या मध्ये. हे लोणेरेमध्ये सिंगल लेन होऊन जाते. सर्व्हिस रोड आहे, रस्ता खराब आहे म्हणून ट्रॅफिक आहे. बोललो होतो माणगाव ते महाड रस्ता चांगला आहे, बट
नाही, मी चुकलो होतो. खूप पॅचेस आहेत, खराब आहेत, अगदीच खराब आहेत. खूप डायव्हर्जन्स आहेत, पॅचेस आहेत. आपल्या मुंबई गोवा हायवेला आता हॉटेल्स खूप कमी आहेत. त्यातलं एक सापडलं आता महाडच्या आधी आहे, मस्त मालवणी नावाचं आहे. वॉशरूम पण खूप क्लीन आहे. आणि हा आपला रणगाडा उभा आहे इकडे. हा आहे आपला रणगाडा, ज्याने आपण चाललो आहे मुंबई टू रत्नागिरी. महाड ते खेडवाला पॅच आहे. ते रस्ता खूपच चांगला आहे. आम्हाला वाटतं LNTने कन्स्ट्रक्ट केलं आहे. ॲक्च्युली असं असला पाहिजे फुल मुंबई गोवा हायवे. कधी होईल माहीत नाही, पण हा ही क्वालिटी. कशेडी घाट टनेलमध्ये जातोय आपण आता. येतानाची पण साईड ओपन केली आहे, म्हणजे एकाच साईडने पाठवते दुकानला. समोर येतोय ट्राफिक येणारा. काम चालू नाही झालंय, म्हणजे चालू आहे, म्हणजे इन शॉर्ट चालू.
सावर्डेच्या पुढे आलोय आपण आता. इकडे रस्ता खराब आहे परत. सावर्डेपर्यंत चांगला होता. आता संगमेश्वर येईल. संगमेश्वरच्या आधी असं एकच साईड ओपन आहे, पण रस्ता चांगला आहे.